नमो त्या अरहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो, जे सर्वज्ञ असतात ते जग सुधरवतात, कारण ते स्वतः परिपूर्ण आचरणानं ज्ञानानं परिपूर्ण सर्वज्ञ झालेले असतात. बुद्ध हे सर्वज्ञ आहे आणि बुद्धासारखा सर्वज्ञ जगात कोणीही झालेला नाही, होणार नाही. सर्वज्ञ म्हणजे ज्यांना इतंभूत ज्ञान झालं, ए टू झेड या काळाचं ज्ञान, या काळातील स्त्री पुरुषांच्या चित्त प्रवृत्तीचं ज्ञान, भविष्य काळाचं ज्ञान, की इथले जे स्त्री पुरुष आहेत यांचं पुढचं भविष्य काय आहे ते इथे बसून सांगतात, बुद्ध सांगतात. आणि ते अगोदर कोणत्या जन्माला होते, त्यांनी अगोदर कोणते जन्मग्रहण केलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या जन्मात कोणते कोणते त्यांनी दुष्कृत्य केले किंवा सत्कृत्य केले याचं पण त्यांना संपूर्ण ज्ञान असते. एवढ्यावरून ते सर्वज्ञ होत नाही. त्यांच्यामध्ये 9 गुण असतात अमर्याद. केवळ 9 गुणामुळेच ते बुद्ध होत नाही. त्यांच्यामध्ये 22 प्रकारच्या विद्या परिपूर्ण भरलेल्या असतात आणि केवळ 22 प्रकारच्या विद्या ते बुद्धामध्ये आहेत म्हणून ते बुद्ध होतात असं नाही. तर त्यांच्यामध्ये 4 आर्य सत्याचं ज्ञान समग्र मानव जातीबद्दल असते. कोणताही माणूस असू देत, कोणताही व्यक्ती असू देत, त्याला दुःख आहेच. ते दुःखानं गांगरून 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 परेशान आहे की नाही? तुम्हाला दुःख आहे की नाही? या दुःखाचं कारण ते परिपूर्ण जाणतात की दुःख सुरू कुठून होते आणि दुःखाचा जो आरंभ आहे तो होण्याचं कारण ते सांगतात. आणि केवळ एवढंच नव्हे तर दुःखाला कसं निरोध करावं, बंद करावं हे पण ते सांगतात. कायमचं दुःख कसं बंद करावं त्याला निरोध करणं म्हणतात. आणि 3 सत्य सांगल्यावर त्याला 4थे सत्य प्राप्त होते आणि ते म्हणजे दुःख मुक्त होण्याचं सत्य. त्याला दुःख निरोध
गामिनी प्रतिपदा आर्य सत्य म्हणतात. हे 4 जगातले अनमोल सत्य फक्त बुद्धच सांगतात. बाकी कुणालाही प्राप्त होत नाही, कुणालाही ते साक्षात्कार होत नाही. दुःख आर्य सत्य, दुःख समुदाय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य, दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्य. या 4 सत्याचं ज्ञान संपूर्ण बुद्धाला प्राप्त झालेलं असते. यावरून ते बुद्ध होत नाहीत. तर जो परिपूर्ण दुःखमुक्तीचा मार्ग आहे त्यांच्यामध्ये हे 22 प्रकारे साक्षात्कार झालेला असतो. सम्मा दिठ्ठी, सम्यक दृष्टी, सम्मा संकल्पो, सम्यक संकल्प, सम्मा वाचा वाणी, सम्यक वाणी, सम्मा कम्मंतो, सम्यक कर्म, सम्मा आजीवो, सम्यक आजीविका, सम्मा व्यायामो, सम्यक व्यायाम. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं, सातत्यानं प्रयत्न करणं, एक सारखे प्रयत्न करतच राहणं, त्याला सम्मा व्यायामो म्हणतात. सम्मा सती म्हणजे सम्यक स्मृती, जागृती, सतर्कता, परिपूर्ण सावधान, परिपूर्ण जागरूक असलेला कोणताही आपल्या चित्तानं कधीच फेल होत नाही. आणि जे जागरूक नाही ते कधीही वेगवेगळ्या अशा अवस्थेमध्ये पडून त्यांचे घात होतात. दृष्टीघात, चित्तघात आणि बुद्धिघात, हे 3 पैकी एक तरी त्यांचा घात होतो. इकडे इकडं पाहता पाहता, इकडे इकडं पाहता पाहता दृष्टीघात होत असतो. म्हणून कुणाकडंच पाहू नका. भगवान म्हणतात आपल्याकडं पहा. तू कसा बसला रे, तू कसा पूर्ण बघू लागला, तू कसा चालू लागला, तू कसा खाऊ लागला, तू कसा उभा राहू लागला, तू कसा खालं बसू लागला, तू कसा पूर्णपणे फिरू लागला. उठता बसता चालता खाता पिता पाहता ऐकता सदैव जागरूकपूर्वक तुम्ही स्वतःवर लक्ष द्या. दुसऱ्याला पाहू नका. दुसऱ्याला बघायचं तुम्हाला काय कारण आहे? झोपताना पण तुम्ही स्वतःवर ध्यान का, मी कसा झोपू लागलो, बराबर झोपतो की नाही? भगवान बुद्ध म्हणतात झोपेमध्ये जागरूक राहा. म्हणजे झोपेमध्ये जागरूक नाही ते बेहोशीमध्ये मरते. आणि अनेक लोक 5% लोक बेहोशीमध्ये मरू लागलेले आहेत. म्हणून सम्मा सती, परिपूर्ण जागरूक जगा, परिपूर्ण सावध जगा, परिपूर्ण सतर्क जगा, परिपूर्ण सजग जगा. आणि थोडा जरी तुम्ही 1 मिनिट किंवा अर्धा मिनिट जरी चुकला तरी ताबडतोब तुमचा ॲक्सिडेंट कुठं ना कुठं तरी होतो. नाही तर जीवनाचा तरी तुमचा ॲक्सिडेंट होतो की नाही? आणि शेवटचं अंग आहे दुःखमुक्तीचं, त्याला म्हणतात सम्मा समाधी. तुम्हाला दुःखमुक्त व्हायचं का परिपूर्ण? तुम्हाला कायमचं दुःख शांत करायचं का? तुम्हाला कायमचं दुःख ही
पूर्ण विराम करायचं का, तर तुम्ही सम्यक समाधी दररोज करत राहिलं पाहिजे. अर्धा घंटा, 1 घंटा, 2 घंटे, 3 घंटे, 4 घंटे, 5 घंटे, 6 घंटे, कित्येक घंटे तुमचं जर निरंतर ध्यान चाललं तर तुमचं दुःख राहणार नाही, कायमचं संपून जाईल. कायमचे दुःख संपतातच, ही गॅरंटी आहे बुद्धाची. हा दुःखमुक्तीचा मार्ग अष्टांग, आर्य अष्टांग मार्ग फक्त बुद्धानंच शिकवला, कुणालाही तो प्राप्त झाला नाही. कोणत्याही देवाला, कोणत्याही अवताराला, कोणत्याही बुवाला, महाराजाला, ब्राह्मणाला, संताला, साधूला, अवलियाला, अवताराला कुणाला प्राप्त हा दुःखमुक्तीचा मार्ग होऊ शकत नाही. म्हणून काय भगवान बुद्ध आहेत असं नाही. आणखी बुद्धामध्ये 7 बोधांग असतात. बोधी अंग परिपूर्ण असतात ते. स्मृती बोधांग, धम्मविचय बोधांग, वीर्य बोधांग, प्रेषब्दी बोधांग, प्रीती बोधांग, समाधी बोधांग आणि प्रज्ञा बोधांग. हे 7 बोधांग अमर्याद बुद्धामध्ये परिपक्व आणि त्यामध्ये ते सर्वज्ञ असतात, परिपूर्ण ज्ञानी. एवढ्याहून बुद्ध होऊ शकत नाही. त्यांच्यात 5 धम्म इंद्रिय असतात. हे डोळा इंद्रिय नाही, त्यांचे 5 धम्म इंद्रिय परिपूर्ण ज्ञानी असतात. त्यांचे 5 बल असतात. हे 5 बल आणि 5 धम्म इंद्रिय वेगवेगळे आहेत. हे सारं भगवान बनायला आवश्यक आहे. आणि त्यांच्यामध्ये परिपूर्ण कॉज अँड इफेक्ट थेरी म्हणजे कार्यकारण भाव सिद्धांत. जन्म कसा होतो आणि मृत्यू कसा होतो, जन्म मृत्यूचा फेरा त्यांचा कसा माणसाला भोगावा लागतो, किती जन्म माणसाला भोगावे लागतात आणि कोणत्या कारणामुळे जन्म भोगावे लागतात, याचं इत्थंभूत ज्ञान बुद्धाला संपूर्ण असते. या गौतम बुद्धाच्या अगोदर जे बुद्ध होऊन गेले 26 बुद्ध, त्या साऱ्या बुद्धाचं कधी जन्माला आले, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांच्या आईचं नाव, त्यांच्या भावाचं नाव, त्यांच्या बापाचं नाव, त्यांच्या नातेवाईकांचं नाव, त्यांच्या उपासकाचं नाव, त्यांच्या उपासिकेचं नाव, त्यांचा प्रचार प्रसार सारं या गौतम बुद्ध सम्यक संबुद्धानं सांगितलं. असे हे परिपूर्ण ज्ञानी असतात. आणि एवढ्यावरच ते बुद्ध होत नाही, तर त्यांच्यामध्ये 37 बोधी पक्षीय धम्म असतात. आणि एवढ्यावरच ते भगवान होत नाही, तर त्याच्या पुढे 84,000 धर्मस्कंदानं हे बुद्ध भरलेले असतात. म्हणून ते सर्वज्ञ आहेत. परंतु त्यांच्यावरले आणखी 2 सर्वज्ञ बनण्याची आणि सर्वज्ञ आहेत असं ठामपणे म्हणायची लक्षणं आहेत. एक 32 लक्षणं त्यांच्यामध्ये असतात आणि दुसरे 80 उपलक्षणं
त्यांच्यामध्ये असतात तेव्हा ते भगवान होतात. भगवान बुद्धांनी धम्मस्कंद सांगले, आयातन सांगले, निर्वाण धातू सांगले, धम्म धातू सांगले. आज आपण थोडा वेळ आयातन धातूचा या ठिकाणी अभ्यास करत आहोत. आयातन म्हणजे काय? अवयव 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 अवयव. आयातन म्हणजे ज्यांच्याद्वारे कर्म करते ते एकमेव आयातन. चक्षु आयातन, स्रोत आयातन, घाण आयातन, जिव्हा आयातन, काया आयातन आणि मनो आयातन. हे 6 आयातन आहेत. या 6 आयातनाला जसा आलंबनाचा स्पर्श झाला, आलंबन म्हणजे विषय, डोळ्याचा विषय रूप, स्त्रीचं रूप, पुरुषाचं रूप, हे 2 रूप आहेत जे एकमेकाला आकर्षित करतात, एकमेकाच्या मनावर दाबून बसतात. डोळ्यानं कोणतं ना कोणतं तुम्ही रूप पाहिलं, लगेच मन त्याच्यावर जाते. एक क्षणभरासाठी, एक क्षण किंवा अर्धा क्षण. आणि जसं मन तुमचं कुणावर गेलं तर लगेच विज्ञान उभं राहते. विज्ञान म्हणजे जाणीव. कोण आहे? हे स्त्री आहे. कोण आहे? हे पुरुष आहे. ज्याच्यावर तुमचं मन गेलं त्याबद्दल विज्ञान जागं होते. काय म्हणते ते विज्ञान? काय आहे? हे केस आहे. काय आहे? हे डोळे आहे. काय आहे? हे नाक आहे. काय आहे? हे रंग आहे. काय आहे? हे गोरा रंग आहे. काय आहे? हे काळा रंग आहे. काय आहे? हे पूर्ण 3.5 हाताचं शरीर आहे. 5 फुटाचं, 6 फुटाचं, 6.5 फुटाचं. असं विज्ञान त्याचं पूर्णपणे चिंतन मनन करते. त्या रूपाला पाहिल्याबरोबर ते असं आहे, ते असं आहे, ते असं आहे, त्याचे डोळे असे आहे, नाक असं आहे, केस असे आहे, केस एवढाले लांब आहेत आणि ते बॉडी अशी आहे आणि ते बॉडीचा आकार असा आहे आणि हातपाय असे आहे आणि पाय असे आहे आणि पायामध्ये हे आहे आणि डोळे असे आहे, कान असे आहे, हे असं 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 आहे. असं विज्ञान त्याची जाणीव करते आणि तेव्हा त्याच्यामध्ये ते गुरफटते. त्याच्यामध्ये गुरफटतच नाही, त्याच्या आहारी जाते आणि त्यानंतर मग ते संस्कार जागे होतात. म्हणते लय छान आहे, हे लय छान आहे म्हणते. नाक लय छान आहे, डोळे लय छान आहे, बॉडी लय छान आहे, अंग लय छान आहे, कपडे लय छान आहे, तोंड लय छान आहे, कान लय छान आहे, हे छान आहे, हे छान आहे, हे छान आहे, हे सुंदर आहे, हे सुंदर आहे. असं हे संस्कारातलं विज्ञान चित्त हे अभ्यास करते, त्याच्यामध्ये आहारी जाते, त्याच्या पुढं पुढं गोंडा घोळते, त्याच्या पुढं पुढं लागते, बोलायला पाहते, हसायला पाहते, त्याच्या पुढं माग त्या घुटमळत गोंडा घोळत राहते. ती त्याच्या अवतीभोवती त्याचा लोभ सुरू होतो, त्याचा मोह सुरू होतो. हे अज्ञानामध्ये लोभ, अज्ञानामध्ये लोभ, अज्ञानामध्ये मोह, अज्ञानामध्ये हाव,
अज्ञानामध्ये आसक्ती त्या रूपाच्या भोवती सुरू होते आणि अशा प्रकारे मनावर त्याचे संस्कार पडून 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 ते रूपस्कंद मनावर दाबून बसते, निघतच नाही, निघतच नाही. काय करा म्हणते, तिची लयच आठवण येऊ लागली. 8 दिवसापासून गावी गेली, मामाच्या गावी गेली म्हणते, काय करा आलीच नाही ती. अशा प्रकारे परेशान होते ती, बेचैन होते, अस्वस्थ होते, अस्वस्थ होते. काय करावं म्हणते, लवकरच गेली, वयाच्या 22 वर्षातच गेली म्हणते. शेवंते काहून गेली तू, अगं शेवंते, आता तुळतुळ 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 करत राहते ती. त्या रूपावर मन बसल्यामुळं, त्या रूपाचा सारा लाभ घेतल्यामुळं, त्या रूपाचा उपयोग केल्यामुळं अशा प्रकारे शेवंती त्याला त्रास देते, त्याला हैराण करते. कित्येक वर्ष गेली तरी याच्या डोक्यातून, याच्या मनातून शेवंती जातच नाही. कारण डोळ्यानं निहाळलं होतं, मनानं समजून घेतलं होतं आणि विज्ञानानं ते सारं मनात ठेवलं होतं. संस्कार परिपूर्ण करून घेतले होते आणि म्हणून विज्ञान, संस्कार आणि रूपस्कंद, वेदना, रूप वेदना, संज्ञा, नाव, संज्ञा म्हणजे नाव, शेवंते झोपेतही म्हणते, अगं शेवंते स्वप्नात पाहते ते. कधी आली तू स्वप्नात? सकाळी सकाळी 5 वाजता पाहते. शेवंते म्हणते, शेवंती त्याला दारात दिसते वेगवेगळ्या साडीमध्ये. आणि अशा प्रकारे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे 5 उपादान स्कंद आपल्या चित्तामध्ये ते वेगवेगळ्या रूपामध्ये प्रभाव पडतात. केवळ या डोळ्यानं कुणाचं रूप पाहिल्यामुळे हे सारं होते. म्हणून रूपाला चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागतं. रूपाचा ठळक ठळक अभ्यास करता येत नाही, रूपाचा मोघम अभ्यास करता येत नाही. एक एक तंतू, एक एक तंतू अलग अलग करू करू, अलग अलग करू करू, सारे बारीक बारीक कण 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 पाहू पाहू रूपाचा अभ्यास करावा लागतो. वरवरचं पाहून रूपावर भुलू नये, वरवरचं पाहून रूपावर फसू नये, वरवरचं पाहून रूपावर मोहित होऊ नये, कारण त्याचा काही लाभ होत नाही. वनवड्डको बलवड्डको धनवड्डको त्यागवड्डको ज्ञानवड्डको पय्यावड्डको ते सच्चेन शीलेन अंतिमेत बलेन च. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. बोलो बुद्ध भगवान की जय. बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, सावित्रीमाय फुल्यांचा, जिजाऊ साहेबांचा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, संत गाडगे महाराजांचा, संत तुकाराम महाराजांचा, संत कबीर महाराजांचा. जय भीम, अरे जय भीम, जय भारत. अरे बुद्ध धर्म की क्या पहचान, मानव मानव एक समान. अरे बुद्ध धर्म की क्या पहचान, मानव मानव एक समान. अरे बुद्ध धर्म की क्या पहचान, मानव मानव एक समान. जग में बुद्ध का नाम है, भारत की ये शान है. जग में बुद्ध का नाम है, भारत की शान है. अरे जग में बुद्ध का नाम है, भारत की शान है. समता शांती बंधुत्व बुद्धाचे मूळ तत्व. समता शांती बंधुत्व बुद्धाचे मूळ तत्व. अरे समता शांती बंधुत्व बुद्धाचे मूळ तत्व. बाबासाहेब करे पुकार, बुद्ध धर्म का करो स्वीकार. बाबासाहेब करे पुकार, बुद्ध धर्म का करो स्वीकार. बाबासाहेब करे पुकार, बुद्ध धर्म का करो स्वीकार. अरे बाबासाहेब करे पुकार. बुद्ध धर्म का करो स्वीकार. जय